तर बिहारची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून बजेट सादर केल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। ग्रामीण महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काहीच तरतूद नाही असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर पोकळ घोषणा वल्गना यांच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय। बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं। म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल। एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोला पैसे, पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय, उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठलीही मोठी तरतूद नाही। विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं। पोकळ घोषणा, मोठमोठ्या वल्गना, आत्मनिर्भरसारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचं काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही। उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ती उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही।